सो लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं 2 वॅट मीटर मेथड. त्याच्या अगोदर 3 वॅट मीटर मेथड बघितली होती. पण इन 3 फेज सिस्टीम वी कॅन यूज n-1 मीटर्स फॉर मेजरमेंट ऑफ दी पॉवर ऑफ n फेजेस. म्हणजे 3 फेज मध्ये तुम्ही 2 वॅट मीटरने जरी पॉवर मेजरमेंट केला तरी ती 3 फेजने पॉवर मेजरमेंट केलेली जेवढी असते तशीच दिसते. सो इन्स्टंटेनियस पॉवर कंझ्युम बाय लोड विच इज काय असणार V1I1 प्लस V2I2 प्लस V3I3. सो तिकडे गेले लेक्चर घेतो. सो फॉर स्टार कनेक्शन जर तुम्ही इथे बघितलात, मी हे रिपीट करतोय मागच्या लेक्चरच पुन्हा. इथे बघितलात तर काय पाहिजे सर? गन घेऊन गेले सर, मेटल घेऊन गेले. स्टार लहान पाहिजे का मोठं पाहिजे? सो स्टार कनेक्शन. आता स्टार कनेक्शन मध्ये इथे आपण बघतोय बघा, दिस वन इज द स्टार कनेक्शन वेअर 2 वॅट मीटर्स आर कनेक्टेड. करंट कॉइल ऑफ वॅट मीटर विच इज कनेक्टेड इन फर्स्ट फेज. या फर्स्ट फेजच्या सिरीज मध्ये करंट कॉइल आहे आणि इथे ही सेकंड फेज आहे, त्याच्यामध्ये सेकंड जो वॅट मीटर आहे त्याची करंट कॉइल आहे सिरीज मध्ये. सो व्होल्टेज कॉइल जी आहे ती व्होल्टेज कॉइल बिटवीन 2 फेजेस आहेत. आता फर्स्ट आणि थर्ड फेजच्या मध्ये व्होल्टेज कॉइल दिसते, ते पोटेन्शियल कॉइल. या P2 ची पोटेन्शियल कॉइल कुठे आहे? 2 आणि थर्ड फेज मध्ये. 2 आणि थर्ड फर्स्ट मीटरची फर्स्ट आणि थर्ड फेज मध्ये आहे. सो इथे जर आपल्याला इक्वेशन लिहायचं असेल, सो I1 which is the current measured by current coil of watt meter 1 P1. आता हा P1 ची कॉइल ही ते I1 लिहितोय आपण. I1 इंटू व्होल्टेज अक्रॉस पोटेन्शियल कॉइल. आता ह्या पोटेन्शियल कॉइलच्या अक्रॉस व्होल्टेज एक टर्मिनल कुठे जोडलाय? V1 च्या अक्रॉस. सो V1 मायनस V3 सेकंड टर्मिनल जोडलाय V3 च्या अक्रॉस. सो I1 इंटू ब्रॅकेट V1 मायनस V3. दिस इज द इन्स्टंटेनियस पॉवर मेजर्ड बाय P1. इथे बघा दुसरं I2. हो. सो करंट कॉइल इथे I2 च्या सिरीज मध्ये जोडलेली आहे. सो इथे I2 लिहिलं, V2 मायनस V3 म्हणजे याचा पोटेन्शियल कॉइलचा एक टर्मिनल V2 ला, दुसरा टर्मिनल V3 ला. सो V2 मायनस V3 इथे लिहिलं. सो यांना जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय कराल तेव्हा तुम्हाला काय मिळेल? काय मिळेल? हे बघा, V1I1 इथे मिळेल मायनस I1 V3 मिळेल, ते इथे लिहितोय आपण. म्हणजे V3I1 मिळेल थोडक्यात. त्याच्यानंतर इथे I2 V2 किंवा V2I2 म्हणतो आपण, तो इथे V2I2 मिळेल. त्याच्यानंतर हॅलो नाही सर सध्या तरी नाही, म्हणजे नंतर आम्ही संपल्यानंतर घेणार आहोत किंवा प्रॅक्टिकलच्या वेळी आम्ही विचार करू. सध्या तरी काय विचार केलेला नाही सर. एक सेकंद चालू ठेवा, मी एकदा विचारून घेतो. थांबा एक सेकंद. कांबळे सर, आपल्याला व्हिजिटिंग नको आहेत ना? नंतर आपण सेपरेट ऍड काढून घेऊ ना. सर नंतर लागलं तर सांगा, आता नाही नको. आता आम्ही सगळे सब्जेक्ट घेतोय सर. थिअरी. हॅलो तोडमल सर. हॅलो तोडमल सर. हॅलो. हा. सो टर्म पहिली आपण लिहून घेतली V1I1, दुसरी टर्म लिहिली V2I2 आणि आता रिमेनिंग काय राहिलं? मायनस I1. हे बघा V3I1. येत आहे का ऐकू? हॅलो. अरे बोला. हा येत आहे ना? हा. कुठपर्यंत आपण बोललेलो होतो? सिम्प्लिफाय सेकंड. हा, पहिली टर्म लिहिली आपण ही V1I1, दुसरी टर्म लिहिली V2I2. त्याच्यानंतर रिमेनिंग काय राहिलंय? हे मायनस V3I1 आणि मायनस V3I2 या दोन टर्म लिहिल्यात. हे V1I1 प्लस V2I2. तर V3 ला कॉमन केलं, मायनस V3 ला कॉमन करतोय आपण
आणि आतमध्ये लिहितो I1 प्लस I2. सो इन स्टार कनेक्शन काय म्हणतो आपण, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू I1 plus I2 plus I3 is equal to 0 according to which rule? Which rule? KCL. According to KCL नुसार काय म्हणतो आपण, I1 plus I2 plus I3 is equal to 0. So I1 plus I2 म्हणजेच आपण काय लिहू शकतो, काय लिहू शकतो, मायनस I3. काय लिहू शकतो, मायनस I3. जर इथे या V2 या I1 प्लस I2 ला आपण रिप्लेस केलं मायनस I3 ने, तर ही टर्म काय होईल, होल टर्म plus V3 I3. So instantaneous power measured by 2 wattmeter in case of 3-phase supply, which is nothing but the power measured same like a power measured by 3 wattmeters connected to the supply. So इथे आपण प्रूव्ह करतोय की n-1 एवढ्या वॅटमीटरने आपण 3-phase पॉवर मेजर करू शकतो, वेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ फेजेस. म्हणजे 3-phase पॉवर वी कॅन मेजर विथ हेल्प ऑफ 2 meters, and which is the same V1 I1 plus V2 I2 plus V3 I3. ओके, हे आपण बघितलं होतं. आता डेल्टा कनेक्शन मध्ये कशी काय पॉवर मेजर्ड होईल ते आपण बघूया. डेल्टा कनेक्शन मध्ये, स्टार कनेक्शन मध्ये बघितलं होतं, डेल्टा कनेक्शन मध्ये बघू. फॉर डेल्टा कनेक्शन इथे तुम्हाला दिसतंय हे 3 लोड जो आहे तो डेल्टा कनेक्टेड आहे. सो वॅटमीटर, फर्स्ट वॅटमीटर P1 which is the current coil which is connected in series with phase 1, the current coil of second wattmeter connected in series with phase 2, and the potential coils, the connection same आहेत बघा स्टार कनेक्शन साठी. एक कनेक्शन 1 ला, एक कनेक्शन 3 ला आहे. या पोटेन्शियल कॉइलचं एक कनेक्शन इथे दिसत आहे P2 च्या 2 ला आणि एक 3 ला. ओके, so the potential coil which are connected between phases, whereas the current coil which is connected such that the which measures the current flowing through the first phase and second phase. बघा इथे P1, आता P1 काय रीडिंग दाखवेल, P1 रीडिंग दाखवेल हा P1. सो P1 काय रीडिंग दाखवणार, हे अशा प्रकारे तुम्ही लिहून घेता येते, V1, this is the V2 and this is the V3. ओके, डायरेक्शन इज लाईक दिस, डायरेक्शन अशी दिसते तुम्हाला. सो I1 minus I3 that is the current flowing through this current coil of the wattmeter 1, and potential काय आहे, मायनस V3 आहे. सो इथे मायनस लिहितो आपण, मायनस V3 current flowing through the current coil which is minus I1 minus I3. ओके, आता हे मायनस इथे का लिहितोय आपण, सो हे मायनस I3 का म्हणतोय आपण, कारण I1 जेव्हा इन्स्टंटेनियस करंट प्लसला असेल तेव्हा I3 कुठे असणार, मायनस साइडला असणार. वेव्ह फॉर्म बघितला तर तुमच्या लक्षात येईल. तसंच इतर ठिकाणी पण आहे, I2 प्लसला असेल तर I1 मायनसला असणार त्यावेळी. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथे लिहावं लागेल. सो P2, आता P2 कसं काय तुम्ही कन्सिडर करणार, सो P2 सॉरी P2 म्हणजेच काय इथे, तर व्होल्टेज अक्रॉस करंट कॉइल, या सॉरी प्रेशर कॉइल. सो प्रेशर कॉइलच्या अक्रॉसचं व्होल्टेज कोणता आहे, इथे V2 आहे. सो इथे V2 लिहिलाय. ओके, अँड इथे काय येणार I2, इथे चुकलंय वाटतं त्यांचं, I2 मायनस I1 पाहिजे, I2 मायनस I1 पाहिजे. ओके, सो इथे येईल I2 मायनस I1, इथे चुकलंय, V2 इन ब्रॅकेट I2 मायनस I1. सो सम ऑफ इन्स्टंटेनियस रीडिंग, आता इन्स्टंटेनियस रीडिंग काय आहेत पॉवरची, P1 प्लस P2, करून घ्या. इथे मायनस V3 I1 मायनस V3
पहिला आपण हे घेतो -V3 I1, नंतर घेणार V3 I3. आता हे मायनस मायनस म्हणजे प्लस येणार, प्लस V3 I3 प्लस काय घेणार आपण V2 I2 प्लस -V2 I1. सो हेच इथे लिहिलंय आपण. ठीक आहे, I1 ला कॉमन केलाय इथे. ओके, सो V2 I2 प्लस V3 I3 मायनस I1 V1 प्लस V3. आता इथे आपण किर्चॉफ्स KVL नुसार काय म्हणतो, इथे V2 प्लस V3 V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे काय म्हणणार आपण, V1 इज इक्वल टू मायनस V2 प्लस V3. सो दिस V2 plus V3 which is replaced with help of V1, and the instantaneous power measured by 2 wattmeter in case of which supply, delta supply, which is same like a power measured in star supply, that is V1 I1 plus V2 I2 plus V3 I3. So next is the sum of 2 wattmeter readings is equal to the power consumed by the load, and this is irrespective of whether the load is balanced or unbalanced. Okay, तर ही फेजर डायग्राम आहे where the V1 V2 and V3 are the RMS values and I1 I2 I3 are the phase currents. So line voltages काय येणार, V1 2 V2 3 V1 2 आणि ती काय येणार, which is equal to under root of V, त्याला आपण म्हणतो फेज, VP V फेज. लाईन करंट पण सेमच असणार समजा इथे. सो I1 is equal to I2 is equal to I3 is equal to I, and power factor is cos phi. So for फेजर डायग्राम, आता इथे फेजर डायग्राम काढलेली आहे बघा. फेजर डायग्राम मध्ये आपण बेसिक काय काढतो, अनोटेट करून दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. पहिला आपण काढतो रेफरन्स कोणताही V1 समजा इथे काढलात व्हर्टिकल, तर ह्याला लॅगिंग, कारण फेजर डायग्रामची डायरेक्शन आपण अशी दाखवतो, लक्षात घ्या. म्हणजे असं समजा या फेजरच्या या बाजूची सगळी कंपोनंट ही लीडिंग कंपोनंट आणि या बाजूची सगळी कंपोनंट ही काय असणार, लॅगिंग कंपोनंट असणार. लक्षात आलं, इकडे लीडिंग कंपोनंट, इकडे लॅगिंग कंपोनंट असणार. फेजर डायग्रामची डायरेक्शन कशी धरला तुम्ही, अँटी क्लॉकवाईज, आणि आपण अशीच धरतो कायम. हे कायम लक्षात ठेवा, अँटी क्लॉकवाईज फेजरची डायरेक्शन आपण कायम पकडत असतो. त्यामुळे इकडे जर बघितलात तुम्ही, ह्या समजा V1 फेजरच्या या बाजूची कोणती क्वांटिटी, तर हिला तुम्ही म्हणणार काय, लीडिंग क्वांटिटी. काय म्हणणार, लीडिंग क्वांटिटी. ओके, आणि या बाजूची कोणती क्वांटिटी, त्याला म्हणणार लॅगिंग क्वांटिटी. सो V1 त्याच्यापेक्षा I1 इथे काय दाखवलाय आपण, लीड की लॅग. अनम्यूट करून सांगा काय सांगितलंय. I1 इज, बोला, I1 lags by the phi angle. I1 lags by the phi angle. हा, तर आता V1 नंतर दुसरी फेज कोणती असते, 120 डिग्रीने V2. V2 नंतर 120 डिग्रीने तिसरी फेज असते V3. तर ही झाले फेजर. हे फेजर काढून घेतलात तुम्ही की मगाशी जसं आपण म्हटलं, पोटेन्शियल कॉइल कशा कशाच्या अक्रॉस जोडल्यात, V1 आणि समजा V3 च्या. सो V1 मायनस V3 हे झालं मायनस V3 इथे. सो V1 मायनस V3 म्हणजे या V3 ला काय केलंय आपण, सेम अँगलने काय केलंय, तेवढ्याच मॅग्निट्यूडने इथे एनहान्स करून घेतलंय. सो V1 मायनस V3 म्हणजे तुम्हाला मिळेल इथे V13. सो दिस इज द लाईन व्होल्टेजेस V13. सो अनदर लाईन व्होल्टेज V3 मायनस V3 अँड V2 यांच्यासाठीचं लाईन व्होल्टेज V23, विच इज द लाईन व्होल्टेज V23. आणि तिसरं लाईन व्होल्टेज कोणतं असणार, 13, 23 आणि 12. सो 12 म्हणजे हा 1, आणि याला जर तुम्ही इकडे घेतलात तर जे व्होल्टेज येईल इथे समजा या प्रकारे.
सो दॅट इज नथिंग बट दी व्ही, हे अशा प्रकारे. सो दॅट इज नथिंग बट दी V12. हा तोडमल सर, सध्या आवश्यकता नाही आहे सर. नाही, आमचे सगळे लेक्चर्स होत आहेत सर, त्याच्यामुळे सध्या आवश्यकता नाही आहे. मग जर प्रॅक्टिकलला वगैरे लागलं नंतर तर आम्ही सांगू शकतो, पण सध्या तर काही गरज नाही आहे सर. ओके, मी कांबळे सरांशी बोललो, कांबळे सरांनी सांगितलं. ओके, ठीक आहे सर. ओके ओके सर, थँक्यू. सो दी करंट थ्रू वॅट मीटर P1 इज I1. आता P1 मधून जाणारा करंट जो आहे तो I1 आहे, विच इज 30 डिग्री लॅगिंग. सो लिहिताना आपण कसं लिहिणार? रीडिंग मेजर्ड बाय वॅट मीटर P1 विच इज V13 I1 cos 30 minus phi. लक्षात घ्या. तसंच दी रीडिंग मेजर्ड बाय वॅट मीटर 2 विच इज P2 and P2 is equal to V23 I2 cos 30 plus phi, कारण तो काय लीडिंग अँगल आहे. लक्षात घ्या. √3 VI cos 30 plus phi. सो P1 प्लस P2 म्हणजे काय येणार? √3 VI cos 30 minus phi प्लस cos 30 plus phi, म्हणजेच काय येणार? दी पॉवर मेजर्ड बाय थ्री फेज वॅटमीटर, सॉरी सिंगल फेज वॅटमीटर is single phase wattmeter used in three phase is 3 VI cos phi. So this is the power consumed by load. Power consumed by load. So P is equal to P1 plus P2, and difference between readings of two wattmeter काय येणार? P1 minus P2. सो P1 minus P2 काय येतं इथे बघा? √3 VI sin 5. √3 VI sin 5. सो P1 minus P2 डिवायडेड बाय P1 प्लस P2 म्हणजेच काय? √3 VI sin 5 डिवायडेड बाय 3 VI cos 5, म्हणजेच साइन बाय कॉस म्हणजेच काय? tan 5. VI जातील आणि ह्या √3 आणि या 3 मधला राहील शिल्लक √3. सो tan 5 is equal to, आपण काय म्हणू शकतो? tan 5 is equal to √3 P1 minus P2 divided by P1 plus P2. So next, so the effect of power factor. आता पॉवर फॅक्टर मुळे वॅट मीटर रिडिंग वर काय इफेक्ट होईल ते आपण बघूया. तुम्ही मगाशीच बघितला की पॉवर मेजर्ड बाय वॅट मीटर 1 दॅट इज P1 इज इक्वल टू √3 VI cos phi, सॉरी cos 30 minus 5, आणि P2 ने मेजर केलेली पॉवर काय असते? P2 इज इक्वल टू √3 VI cos 30, P1 ने केलेली मायनस आणि P2 ने केलेली पण काय असणार? इथे बघा मागे दाखवलेला आहे. सो P1 ने मेजर केलेली पॉवर पहिल्या कंडिशनला लॅगिंग पॉवर फॅक्टर साठी √3 VI cos 30 minus 5, आणि P2 चं रीडिंग जे आहे ते VI cos 30 plus 5. तसं इथे जर cos 5 इज इक्वल टू युनिटी पॉवर फॅक्टर असेल म्हणजे 5 इज इक्वल टू 1. सो रीडिंग ऑफ टू वॅटमीटर्स आर काय येणार? P1 इज इक्वल टू √3 VI cos 30 minus 5. सो इथे 30 मायनस cos 5 किती असणार? 1, बरोबर, किंवा 5 ची व्हॅल्यू किती असणार? 0. सो 30 मायनस 0, सो येणार 3/2 VI. ओके, आणि P2 ने घेतलेलं रीडिंग काय येणार? सेम येणार, 5 इज इक्वल टू 0. सो cos 30 राहणार √3 VI cos 30, दॅट इज 3/2 VI. लक्षात घ्या, इथे पण त्यांचं अजून एक चुकलंय बघा. इथे त्यांनी काय दाखवलं पाहिजे? हे पुस्तकातली चूक आहे, मी पुस्तकातलंच कॉपी केलं ऍक्च्युली. सो इथे पण काय पाहिजे? 30 plus 5 पाहिजे. जे 30 minus 5 लिहिलंय त्यांनी बघा. सो नेक्स्ट, म्हणजे याचा अर्थ काय? 3/2 VI म्हणजे टोटल पॉवरच्या हाफ पॉवर एक वॅटमीटर दाखवेल, टोटल पॉवरच्या हाफ पॉवर दुसरा वॅटमीटर दाखवेल. म्हणजे तुम्ही वॅटमीटरच्या रिडिंग वरून थ्री फेज पॉवर मेजरमेंट मध्ये सांगू शकता, जर दोन्ही वॅटमीटर सेम
पॉवर दाखवत असतील याचा अर्थ पॉवर फॅक्टर किती आहे, युनिटी आहे. किती आहे, 1 आहे. पॉवर फॅक्टर 1 आहे. आता बघा नेक्स्ट कंडिशन, वेन पॉवर फॅक्टर इज 0.5. 0.5 जर पॉवर फॅक्टर असेल तर फाय ची व्हॅल्यू किती येणार, कॉस इनवर्स ऑफ 0.5 दॅट इज नथिंग बट दी 60. सो 60 अँगल घेतला तुम्ही तर इथे काय येईल बघा, P1 अंडर रूट VI cos 30 मायनस 5. 5 ची व्हॅल्यू किती घालणार, 60. सो 30 मायनस 60 म्हणजे मायनस 30. सो काय येणार, मायनस 30. कॉस मध्ये काय असतं, कॉस मायनस 30 म्हणजे कॉस 30. सो पॉवर मेजर्ड बाय वॅटमीटर इज 3/2 VI. म्हणजे पॉवर किती होईल, हाफ होईल, हाफ. दुसरा P2 किती मेजर करेल, 30 प्लस 5 म्हणजे इथे किती येणार, 30 प्लस 60. सो कॉस 90 इज इक्वल टू 0. 0 इंटू ऑल म्हणजे काय येणार, 0. सो फॉर पॉवर फॅक्टर 0.5 जर पॉवर फॅक्टर असेल तर तुम्हाला एकच वॅटमीटर रीडिंग दाखवेल, दुसरा वॅटमीटर 0 रीडिंग दाखवेल. हा, थर्ड केस, इफ द पॉवर फॅक्टर इज 0, मीन्स 5 ची व्हॅल्यू किती येणार, 90. हे परीक्षेला तुम्हाला 100% येणार, लक्षात घ्या. सो P1 इज इक्वल टू √3 VI cos 30 मायनस 5. इकडे P2 म्हणजे काय असतं, √3 VI cos 30 प्लस 5. 5 ची व्हॅल्यू आता किती आहे, मगाशी होती 60, आता आहे 90. सो cos 30 मायनस 90 म्हणजे काय येणार, cos मायनस 60 म्हणजेच cos 60. सो cos 60 ची व्हॅल्यू 1/2. सो येणार √3/2 VI. आणि P2 ने दाखवलेली पॉवर इथे कॉस काय येणार, 30 प्लस 90. सो 120 म्हणजेच इथे येणार मायनस √3/2 VI. सो टोटल पॉवर 3 VI cos pi. म्हणजे लक्षात घ्या, जर दोन्ही मीटर अपोजिट आणि इक्वल रीडिंग दाखवत असतील तर याचा अर्थ पॉवर फॅक्टर किती आहे, 0 आहे. एक रीडिंगच मीटरचं दाखवत असेल जर पॉवर, दुसरं मीटर 0 रीडिंग दाखवत असेल तर याचा अर्थ काय आहे, दी पॉवर फॅक्टर इज 0.5. आणि जर दोन्ही पॉवर फॅक्टर सेम रीडिंग, इक्वल रीडिंग दाखवत असतील, इक्वल डायरेक्शन असेल तर आपण म्हणणार दी पॉवर फॅक्टर इज हाऊ मच, युनिटी पॉवर फॅक्टर. ओके, so it should be noted that when the power factor is below 0.5, one wattmeter will give a negative indication. Under this condition, in order to read the wattmeter, we must either change the terminals of current coil or the terminals of pressure coil. The wattmeter will give the positive reading, but you have to take it as a negative reading. वॅटमीटर म्हटलात की त्याच्या फक्त एकाच बाजूला काय असणार, एकाच बाजूला तुम्हाला त्याचं रीडिंग घेता येतं, म्हणजे 0 पासून पॉझिटिव्ह साईडला. मग जर 0 पेक्षा कमी रीडिंग असेल तर तुम्हाला कसं दाखवणार, ते मायनस मध्ये दाखवेल. मायनस मधलं रीडिंग काय हा वॅटमीटर दाखवत नाही. मग काय करणार तुम्ही, त्याचा टॉर्कची डायरेक्शन बदलणार. टॉर्कची डायरेक्शन बदलण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आयदर यू हॅव टू change the direction of current coil or you have to change the direction of potential coil so that you can measure the power. आता जी पॉवर तुम्ही मेजर कराल, जी रीडिंग जरी तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवलंय पण तुम्ही कनेक्शन जे ते ओरिजिनलच्या रिव्हर्स केलेले आहेत, म्हणून ती पॉवर घेताना काय घेणार तुम्ही, मायनस अशी घेणार, लक्षात घ्या. सो विथ दिस वी विल कन्क्लूड द लेक्चर. नेक्स्ट लेक्चर we have to see the 1 wattmeter method. पुढच्या लेक्चरला आपल्याला 1 wattmeter मेथड बघायची आहे.